तर दिग्विजय पाटलांची पोलिसांकडून गुपचूप चौकशी करण्यात आली आहे। शीतल तेजवानीला बेड्या, त्यामुळे दिग्विजयला पायघड्या घातल्या जात आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय। आते भावाच्या लग्नासाठी दिग्विजयवर मेहरबानी दाखवली जाते का? दिग्विजयला देशाबाहेर का जाऊ दिलं? झी24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटीलवर पोलीस मेहरबान आहेत का प्रश्न निर्माण झालाय। दिग्विजय पाटलांची पोलिसांनी गुपचूप चौकशी केली। इतकंच नाही तर आते भाऊ जय पवारांच्या लग्नासाठी परदेशात जायचं असल्यानं लग्नावरून आल्यावर चौकशीला येण्याची परवानगी पोलिसांनी दिल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। पुणे पोलीस दिग्विजय यांच्या तपासात एवढी गोपनीयता का बाळगत आहे असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। शीतल तेजवानीला बेड्या, दिग्विजय पाटीलला पायघड्या। दिग्विजय पाटीलची गुपचूप पोलीस चौकशी। आते भावाच्या लग्नासाठी दिग्विजयवर मेहरबानी। झी24 तासनं उघडकीला आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटलांवर पोलीस भलतेच मेहरबान असल्याचा आरोप होऊ लागलाय। पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपी शीतल तेजवानीला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी दिग्विजय पाटलांबाबत पोलीस कमालीची गुप्तता पाळताना दिसतात। पोलिसांनी या प्रकरणात शीतल तेजवानी, अमेडिया कंपनी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। दिग्विजय पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी 5 दिवसांपूर्वीच नोटीस बजावली होती। दिग्विजय पाटीलने 2 तारखेलाच पुणे पोलिसांसमोर चौकशीला हजेरी लावली। आते भाऊ जय पवार यांच्या लग्नासाठी परदेशात जायचं असल्यानं आपण चौकशीला लवकर आल्याची माहिती दिग्विजय पाटलांनी पोलिसांना दिल्याची माहिती आहे। दिग्विजय पाटलांची गुपचूप चौकशी झाली, पण पोलिसांनी ही चौकशी एवढी गुप्त ठेवली की माध्यमांना त्याचा सुगावाही लागला नाही। पुणे पोलिसांच्या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। लग्नाच्या निमित्तानं बहरीनला गेलेला दिग्विजय पाटील पुन्हा परत येणारच नाही अशी भीती दमानी यांनी व्यक्त केली आहे। जे धडधडीतपणे दिसतंय की चुपचापपणे चौकशा होत आहेत। आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतेय आणि तो माणूस आज बहरीनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी? जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का? हा अतिशय गंभीर प्रश्न आहे, कारण त्याला बहरीनमध्ये सेटल करतील, इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही अशी काहीशी परिस्थिती आहे का? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात। हजारो कोटी रुपयांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातल्या एका आरोपीला पोलिसांनी लग्नासाठी परदेशात जाऊ दिल्यानं विरोधकांनी संताप व्यक्त केलाय। लग्नाच्या पाहुणचारासाठी एक गंभीर गुन्ह्यातला आरोपी जाऊच कसा शकतो असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोपही त्यांनी केला। अरे कोण दिग्विजय पाटील? दिग्विजय पाटील काय पृथ्वीराज की दिग्विजय? हा पाटील कसा काय बहरीनला जातो लग्नासाठी? जो आरोपी आहे, ज्याच्या नावाने सेल्यूट झाली, खरेदी करणारे, विकणारे, या सगळ्यावर कारवाई होण्याच्या पेक्षा त्यातला एकूच असताना थातूर मातूर अटक केली, सोडून दिलं का? लग्नावर सोडून दिलं, लग्नाचा पाहुणचार खायसाठी सोडलं त्याला? हे सर्व ह्या सर्वांचा त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट। दिग्विजय पाटील याच्यासोबत सहआरोपी असलेल्या शीतल तेजवानीलाही पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली होती, पण झी24 तासनं व्हीआयपी ट्रीटमेंटच्या मुद्द्यावर पोलिसांना जाब विचारल्यानं पोलिसांनी तिला सामान्य आरोपीसारखी वागणूक द्यायला सुरुवात केली आहे। आता दिग्विजयला पोलिसांनी एक प्रकारे रेड कार्पेटच अंथरल्याचं दिसतंय। तो लग्नाच्या बहाण्यानं परदेशात गेला, तिथून तो परत आला नाही तर पुणे पोलिसांसाठी हा मोठा नामुष्कीचा विषय ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, पुणे।